हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण जिलेबी रबडी ही रेसिपी पाहणार आहोत। मस्त मलईदार रबडी आणि रसभरी कुरकुरीत अशी जिलेबी। चला तर मग यासाठी मी 1 लिटर दूध इथे पसरट कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे। मी आता रबडीसाठी इथे गाईचंच दूध वापरलेलं आहे, पण जर म्हशीचं दूध असेल तर आपली रबडी पटकन दाट व्हायला मदत होईल। चला तर आपलं दूध तापत ठेवलेलं आहे आणि त्याला उकळी छान आलेली आहे। तर इथे वरची जी साय असते ती मी मोडून हलवून घेणार आहे की जेणेकरून दूध वरती उतू जाऊ नये। तर इथे टाइम लावून जर दूध आटवलं तर इथे दुधापासून रबडी बनवण्यापर्यंत मला मध्यम गॅसवर पाऊण तास लागलेला आहे। चला तर तुम्ही पाहू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि बऱ्यापैकी आटून जाड झालेलं आहे। तर आपल्याला कढईची साय अशी काढत काढत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर आणि मी थोडा वेळ हे दूध आटवून घेणार आहे की जेणेकरून मला रबडी सारखं टेक्स्चर याचं मिळेल। तर आपण रबडी बनवण्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, त्यामध्ये व्हाईट मैद्यापासून बनवलेला ब्रेडचा चुरा यामध्ये घालून झटपट दाटपणा आणला जातो आणि झटपट पद्धतीत इन्स्टंट रबडी तयार केली जाते। पण ब्रेड मध्ये ईस्ट असल्यामुळे मी असं करणार नाहीये, मला ही नैवेद्यासाठी बनवायची आहे आणि म्हणूनच मी पारंपरिक हलवाई स्टाईलने रबडी बनवलेली आहे। तर इथे आपली रबडीसाठी व्यवस्थित टेक्स्चर आलेला आहे आणि मी इथे 3 चमचे साखर घातलेली आहे आणि पाव चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे सर्व मी एकजीव होईपर्यंत छान मिक्स केलेलं आहे। तर इथे आपली रबडी तयार झालेली आहे आणि ही थोडी थंड करून मी बाउल मध्ये काढून फ्रीज मध्ये थोड्या वेळासाठी ठेवणार आहे। यावर ड्रायफ्रुट्सने आपण डेकोरेशन करून सर्व करू शकतो। आजची रबडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला पटपट कमेंट करून सांगा। चला तर झटपट इन्स्टंट जिलेबीसाठी मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे चाळून आणि 1 चमचा साजूक तूप घालून ते सर्व मैद्याला चोळून घेतलेला आहे। तर इथे तुपामुळे आपली जिलेबी हलकी आणि कुरकुरीत होण्यास मदत होते। तर चांगलं चोळून झाल्यानंतर मी इथे एक फ्रूट सॉल्टचं पाकिट म्हणजेच इनोचं लेमन फ्लेवरचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि ते सर्व इनोचं पॅकेट यामध्ये घालून मी यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहे की जेणेकरून एकही लम्स यामध्ये राहता नाही आणि पीठ स्मूथ असं एकसारखं बॅटर जे आहे ते बनलं पाहिजे। जर चुकून एखादी लम्स राहिली तर आपल्याला तेलामध्ये जिलेबी करताना मध्येच प्रॉब्लेम येऊ शकतो। यामुळे ही एक काळजी बाळगून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। हॅलो, रेसिपी पाहताय ना? माझी आजची तर रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे, पण जर माझा व्हिडिओ आणि माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला पटपट आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि हो छानशी एक कमेंट पण करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपलं इन्स्टंट जिलेबीचं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। तुम्ही टेक्स्चर बघू शकता, आपल्याला एवढंच घट्ट पातळ असं पीठ आपल्याला हे हवं आहे। तर आपलं हे पीठ तयार करून झालेलं आहे। हे एक 3 ते 4 मिनिटासाठी मी झाकून बाजूला ठेवलेलं आहे। त्या वेळात आपण आता पाक करून घेऊया। तर इथे मी 1.5 कप साखर आणि त्यासाठी पाऊणपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 1 कपापेक्षा थोडंसं कमी एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। त्याचप्रमाणे 2 वेलच्या ह्या अशा तोंड उघडून मी यामध्ये टाकलेले आहे आणि छान साखर विरघळली की 3 ते 4 मिनिटं पाक मी आणखीन उकळून घेतलेला आहे आणि एक तार बनता यामध्ये 1 चमचा लेमन ज्यूस आणि केशरी कलरची मला जिलेबी करायची आहे म्हणून मी केशरी कलर यामध्ये टाकलेला आहे। तुम्हाला जर पिवळा हवा असेल तर पिवळा कलरही तुम्ही ऍड करू शकता। याप्रमाणे आपला कलर छान मिक्स झालेला आहे आणि पाक आपला तयार होऊन मी बाजूला ठेवलेला आहे। तर इथे जिलेबी तळण्यासाठी आपण तेल तापत ठेवूया आणि तेल पसरट भांड्यात तापत ठेवायचं आहे। कढईत खोलगट असं ठेवायचं नाहीये की त्यामुळे जिलेबी गाळणं आपल्याला सोपं पडणार आहे। तर इथे एका ग्लासमध्ये मी साधी एक पिशवी घेतलेली आहे, त्यामध्ये मी हे सर्व जिलेबीचं बॅटर ओतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पिशवीऐवजी पायपिंग बॅगचा जर वापर केला तर उत्तम। तर इथे बॅटर पिशवीमध्ये ओतून झालेलं आहे आणि इथे मी वरून गाठ मारलेली आहे की जेणेकरून जिलेबी गाळताना आपण जेव्हा पिशवीला प्रेशर देतो ते वरून बाहेर पडणार नाही। तर तेल आपल्या दुसऱ्या बाजूला गरम होतच आहे। आपल्याला मध्यम गरम तेल करून घ्यायचं आहे आणि पटापट पिशवीचं आपल्याला जेवढी जाड बारीक जिलेबी पाडायची आहे तेवढं टोक कापून मी ही जिलेबी करून घेतलेली आहे। जिलेबी करताना सुद्धा मी बाहेरून सुरुवात आतमध्ये करत गेलेली आहे की जेणेकरून टोकं जे आहे ते आतमध्ये बंद राहतील। बाहेर जर टोकं आली तर ती जिलेबी सुटून आपली मोकळी ढिली मोडलेली पाकात जिलेबी तयार होईल। तर आपल्याला असं न करता बाहेरून जिलेबी गाळून आतमध्ये ती संपवायची आहे। अशा पद्धतीत मी ही जिलेबी करून घेतलेली आहे। तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की मी जिलेबी कशी गाळती आहे। आणि हो, जिलेबी गाळताना नेहमी आपल्याला मध्यम आचेवर जिलेबीचं तेल जे आहे ते गरम करून चांगलं घ्यायचं आहे आणि बारीक करून आपल्याला जिलेबी पटापट गाळायची आहे आणि नंतर पुन्हा
मध्यम आचेवर आपल्याला ही पूर्ण तळून घ्यायची आहे. बारीक आचेवर गाळायची काय तर आपल्या हातावर वाफ येऊन आपला हात भाजला जाऊ शकतो. तसेच जिलेबी जर थंड तेलात गाळली तर आपली जिलेबी चपटी होतात. तुम्ही पाहू शकता पहिल्या बॅचची जिलेबी जी आहे तळलेली ती मी लगेच पाकामध्ये टाकलेली आहे आणि दुसऱ्या बॅचची जिलेबी तळून होता ती पहिली मी आधी काढून घेतलेली आहे. तर मी एका जाळीवर काढून घेतलेली आहे आणि खाली प्लेट ठेवलेली आहे की यामुळे जो एक्स्ट्राचा पाक आहे तो खाली गळून निघेल आणि आपल्या जिलेबीला पाक सोक करायला फारसा वेळ लागत नाही, कारण पाकही गरम आहे आणि जिलेबी गरम आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान क्रिस्पी कुरकुरीत नळी पडलेली जिलेबी आणि त्यामध्ये पाक भरलेला अगदी मस्त आपली कुरकुरीत जिलेबी रसिली तयार झालेली आहे. ही इन्स्टंट जिलेबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तसेच पारंपरिक पद्धतीने रबडी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली आहे ना, तुम्हाला नक्की आवडणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओला स्किप करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.